नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची HSC बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, कोणते प्रश्न येतील, याचा निश्चित असा अंदाज बांधता येतो. त्यामुळे दिलेल्या 3 तासामध्ये आपल्याला 80 गुणांचा पेपर कव्हर करणं सहज शक्य होतं. मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण सोडवल्या, तर त्यामुळे आपल्याला चालू वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नक्कीच वेळ पुरणार असतो. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 12वी इतिहास बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित. बघा काही महत्त्वपूर्ण सूचना. प्रश्न पहिला हा 12 गुणांचा आहे. त्यातला अ भाग 8 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा. पहिलं, भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे इतिहास. 2, पोर्तुगीजांनी गोवात पहिले मुद्रणालय सुरू केले. 3, रणगाडा संग्रहालय अहमदनगर येथे आहे. 4, भारतात इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड कर्झन याने पुरातत्व विभागाची स्थापना केली. त्यानंतर 5, मराठी विश्वकोश कार्यालय वाई येथे आहे. 6, केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जिल्हाधिकारी निवडले जातात. 7, प्रकल्प पद्धतीचा उगम जॉन ड्युई यांच्या कार्यवादात आढळून येतो. आणि 8, प्राचीन भारतात शिक्षकाला आचार्य म्हटले जात. त्यानंतर ब भाग जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला अ, डॉक्टर ह दी सांकलिया. त्याचं उत्तर आहे 4, पुराश्मयुगीन हत्यारांचा शोध. ब, महादेव शास्त्री जोशी. 6, भारतीय संस्कृती कोश. क, सत्येंद्रनाथ टागोर. 1, पहिले भारतीय सनदी अधिकारी. त्यानंतर ड, गिम्बा टिस्टाविकी. 5, प्रकल्प पद्धती. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. चुकीचा गट लिहायचाच नाही आहे तुम्ही. अचूक उत्तर त्या ठिकाणी लिहायचे ब गटामध्ये. प्रश्न दुसरा बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कोणत्याही 8 प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. 10 दिले जातील. पहिलं, लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो. दुसरं, आकाशवाणी या कवितेची रचना ग दी माडगुळकर यांनी केली. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांनी लिहिले. विजापूर येथील गोल घुमट स्मारक महमद आदिलशाह यांनी बांधले. भारतात पहिले वस्तुसंग्रहालय कोलकाता येथे स्थापन झाले. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. त्यानंतर राज्य व्यवहार कोशाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून झाली. 8, मराठी भाषेतील भारतीय प्राचीन चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिला. 9, नागरी सेवा परिषदेतील मुलाखतीला 275 गुण दिले जातात. आणि 10, ज्ञानरचनावादाचे 2 प्रकार पडतात. 1, संख्याज्ञानात्मक आणि दुसरं सामाजिक. तिसरा प्रश्न, 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहायचेत. कारणे लिहा. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक. कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा 12 गुणांचा. थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत कोणत्याही 4 प्रश्नांची, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण आहेत. बघा ते 6 प्रश्न.
त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. आपण सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. यातलेच काही प्रश्न तुम्हाला या वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की येतील. प्रश्न 5वा बघा. 12 गुणांचा आहे. कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा ते 5 प्रश्न. थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. 4 गुणांचा एक प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न 6वा. 80 ते 100 शब्दात उत्तर लिहायचं आहे. 12 गुणांचा प्रश्न आहे आणि कोणतेही 2च प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे 6 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. बघा ते प्रश्न. त्यानंतर प्रश्न 7वा. सविस्तर उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. कोणत्याही 2 प्रश्नांची.